नमस्कार शेतकरी मित्रांनो. आपण आज डाळिंबचा बाग म्हणजे झाड आहे म्हणजे 2 वर्षाचं. आपण त्याच्यामध्ये बघू शकतो किती छान प्रकारे त्याची म्हणजे फूल वगैरे निघतं आहे. हे बघा फूल वगैरे छान प्रकारे त्याच्यामधलं फूल वगैरे निघतं आहे. हे बघा हे फूल वगैरे हे बघा आपण ज्याच्यामध्ये जे आपण बघू शकता झाडामध्ये किती छान प्रकारे ताकद स्टोरेज म्हणजे ताकद आहे झाडामध्ये. आणि जे फूल वगैरे निघण्यासाठी जे झाडामध्ये ताकद लागते. बऱ्याच डाळिंबच्या बागमध्ये असा प्रॉब्लेम येतो कारण की फूल वगैरे निघत नाही आणि म्हणजे केन वगैरे फेकून देतो. पण याच्यामध्ये एक गोष्ट आपल्याला जिथं बघितलं तिथं या बाई पेन्सिल काढीला सगळं म्हणजे लहान व्यवसाय काढी आहे. इथं पण असं फुलाचे एकदम छान प्रकारे गुच्छ वगैरे डाळिंबच्या झाडामध्ये निघत आहेत. आणि आपण हे झाड म्हणजे 2 वर्षाचं झाड आहे. त्यांनी फर्स्ट वर्ष पहिल्या वर्ष वगैरे बार वगैरे धरला आहे. आणि जे झाडामध्ये जी स्टोरेज ताकद आहे आपण बघू शकता छान प्रकारे म्हणजे आणि एक आपल्याला मेन गोष्ट बघायला भेटली कारण की त्याच्या फूल निघण्याची प्रक्रिया वगैरे निघते. आणि तिथं मेन गोष्ट कुठे आहे मधमाशी. कारण की तुम्ही साखर टाका आपोआप मुंग्या येतील. तसंच याच्यामध्ये जे झाडाचा सुगंध आहे आपण म्हणजे फुलाचा सुगंध हे बघा हे फुलाचा सुगंध हे बघा इथं असं फुलाचा सुगंध आहे. त्याच्यामध्ये आपोआप मधमाशी त्याला आकर्षित करते. मधमाशीचं काय काम असतं कुठल्याही झाडाच्या याच्यामध्ये जे रस वगैरे शोषते आणि गोडसरपणा वगैरे मग त्याच्यामध्ये आपोआप देऊन जाते. कारण की मधमाशी डाळिंबच्या कुठल्याही झाडाला फार महत्त्वपूर्ण आहे. आणि ती मधमाशी आपल्याला बागामध्ये बागामध्ये बघायला भेटत नाही कुठं म्हणजे. पण जस्ट म्हणजे काही मधमाशा बाहेरून मागायला लागतात. मग इथं आपल्याला जिथं ज्या झाडावरती कुठं पण गेलं तिथं झाडावरती आपल्याला मेन गोष्ट मधमाशी बघायलाच भेटते. आणि डाळिंबच्या बागाचं वैशिष्ट्य काय आहे दोन काय एक म्हणजे डाळिंबचा बाग म्हणजे काय असतो हलक्या जमिनीवरती जास्त त्याची मुळी वगैरे पामकती डाळिंबच्या बाग म्हणजे. आणि या झाडाला बघितलं म्हणजे भरपूर ठिकाणी त्याचा बाग वगैरे म्हणजे असं जिथं फाटी आहे तिथं असं फूल वगैरे छान प्रकारे निघतं आहे. आणि ज्याच्यामध्ये गोष्टी या बागामध्ये बघायला भेटलं कुठलंही संपूर्ण वगैरे झाड वगैरे लावली आहे त्यांनी. पण त्या झाडामध्ये बऱ्याच 2 वर्ष म्हणजे बऱ्याच झाडांमध्ये आपण आपोआप म्हणजे कुठंपर्यंत गेलो तर झाडाचे मर दिसायचे. पण ह्या बागामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारची मर वगैरे दिसत नाही. आणि छान प्रकारे म्हणजे त्यांचं कारण की जी मातीमध्ये हलक्या मातीमध्ये त्यांनी डाळिंबचे झाडं वगैरे बाग वगैरे लावलेलं आहे. आणि जी उत्कृष्ट म्हणजे आता त्याचे फ्लोरिंग वगैरे छान प्रकारे निघते आहे. आणि स्टोरेज वगैरे पण छान प्रकारे म्हणजे झाडामध्ये जी ताकद आहे आणि खाली जे त्यांनी हे केलं आहे तर आपण ते छान प्रकारे त्यांचं नियोजन वगैरे झालेलं आहे. धन्यवाद.